नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता अर्थात सॅच्युरेशन ड्राईव्हची बीड जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे। तर मित्रांनो, जमिनीसोबत आधार लिंक केल्यास प्रत्येक शेतकऱ्याचा एक ID तयार होणार आहे आणि त्याचा डेटाबेस हा तयार केला जाणार आहे। तर सातबाऱ्यासोबत आधार लिंक केले तर त्याचे अनेक असे फायदे आहेत। याची माहिती पण आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपण तो व्हिडिओ पाहून घ्या। तर मित्रांनो, या ॲपमध्ये थोडासा आता बदल करण्यात आलेला आहे। तर आपल्याला हे 2 APK फाईल जे काही ॲप आहे हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। आणि हे जे काही ॲप आहे याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक देण्यात आलेली आहे। आपल्याला तेथे हे दोन्ही पण ॲपची लिंक भेटून जाईल। तर आपल्याला हे कन्सेंट कलेक्टर हे जे काही नावाचं ॲप आहे ते आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपल्याला आपला इथे युजरनेम म्हणजेच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पासवर्डमध्ये admin@123 त्यानंतर हा कॅप्चा टाकून सेंड OTPवर क्लिक करायचे आहे। आणि याचा जो काही युजरनेम आणि पासवर्ड आहे याचे आपल्याला तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्यामार्फत याचे जे काही लॉग इन ID आणि पासवर्ड आहे ते बनविण्यात येत आहे। आपल्याला त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल, त्यानंतरच आपले येथे लॉग इन होईल। सेंड OTPवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला येथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन याच्यावर क्लिक करायचे आहे। तर आपले हे जे काही ॲप आहे ते आपल्या मोबाईलमध्ये आता इन्स्टॉल झालेले आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरे जे काही ॲप आहे ते ॲप आपल्याला मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला हस्ताक्षर हे जे काही नावाचं ॲप आहे ते आपल्याला नुसते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून ठेवायचे आहे। आणि जो काही बदल झालेला आहे तो आपण येथे पाहणारच आहोत। तर आपल्याला येथे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून येथे सर्च करायचे आहे। सर्च केल्याच्या नंतर आपल्याला येथे मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे आणि ओके करायचे आहे। त्यानंतर मोबाईल नंबर अपडेट सक्सेसफुली खाली मेसेज शो होईल। जे काही जुने ॲप आहे त्याचप्रमाणे याचा डॅशबोर्ड आहे, परंतु येथे आता खाली लँड IDमध्ये आपण पाहू शकतात की येथे त्या शेतकऱ्याचे जेवढे काही गट असल्याची माहिती येथे दाखवली जात आहे। हाच एक थोडासा बदल येथे या ॲपमध्ये करण्यात आलेला आहे। आणि पुढील जे काही प्रोसेस आहे ती सेम आहे। जे काही जुने ॲप आहे ते अनइन्स्टॉल करून हे जे काही नवीन ॲप आलेले आहे ते आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे। तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।